आज गार्डनमध्ये आम्ही झाडे लावणार होतो, त्यामुळे माझी सकाळची सगळी कामं मी उरकली. ही आहे आमची बाग, जिथं तयार होणार होती ना ती जागा. आमच्या बागेचं काम ज्या गार्डन इंजिनियरला आम्ही दिलेलं होतं, त्यांनी आदल्या दिवशीच किती अंतरावरती झाडासाठी खड्डा खणायचा, त्याचबरोबर कोणत्या खड्ड्यामध्ये कोणतं झाड लावायचं हे ठरवलेलं होतं. आणि या झाड लावत असताना त्यासाठी किती प्रमाणात कोणतं खत मिक्स करायचं आणि कशाप्रकारे ते झाडांना घालायचं हे ठरवलेलं होतं. आणि त्यानुसार आज बघा खड्डे खणायचं काम चालू होतं. आणि हे जे राऊंड आकारामधली झाडं आहेत ना, ती त्या खड्ड्यामध्ये लावायची होती. आणि ही जी झाडं होती ना, ती झाडं होती एका सुंदर अशा कुंडीत म्हणूया. ह्या कुंडीतून हे झाड बाहेर काढून मग ते खड्ड्यात लावण्यात येणार होतं. त्याचबरोबर इथं बघा, हे तुम्हाला जे दिसत आहे ना कॅमेऱ्यामध्ये, हे काय वाटतं ते तुम्ही कमेंट करा. मलाही लवकर हे समजतच नव्हतं. मग त्यांनी मला समजावून सांगितलं की हे गांडूळ आहे. मला अगोदर वेगळंच वाटलं. अगदी लहानपणी मी गांडूळ बघितलेलं, अलीकडं बघितलंच नव्हतं. आणि मग मला काय म्हणजे इतकं विशेष वाटलं नाही. हे बघा, हे वर्मी कंपोस्ट आहे. त्यानंतर आणखीन 1-2 खतं यामध्ये मिक्स केलेली आहेत, जी की झाड लावण्याच्या अगोदर झाडाच्या मुळाशी आणि झाड लावल्यानंतर थोडंसं असं ते लावणार होते. आणि इथं बघू शकता बघा तुम्ही, मी किती जवळून तुम्हाला दाखवत आहे. कुंडीतून झाड कसं वेगळं केलं जात आहे, कारण या कुंडीचा परत मला रियूज करता येईल म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कुंडीतून झाड बाहेर काढा, कारण कुंडी फोडू नका. आणि हे बघा, कुंडीतून झाड बाहेर काढल्यानंतर आता ते खड्ड्यामध्ये योग्य प्रकारे लावलं जात आहे. आणि हे झाड लावतानासुद्धा अगदी त्या झाडाची लेवल वगैरे योग्य आहे की नाही आणि राऊंड शेप व्यवस्थित तो बसला आहे की नाही हे सुद्धा आम्ही बघत होतो. कधी खड्ड्यात झाड थोडंसं खोल गेलं की परत ते काय करायचे, खड्ड्यात थोडी माती घालायचे, म्हणजेच भर घालायचे. मग त्यामुळं झाड कसं पुन्हा वरती यायचं. आणि समजा जर आपल्याला वाटलं की झाड खूप वरती आलेलं आहे, तर थोडीशी माती त्यामधली आणखीन काय करायची, कमी करायची. म्हणजे झाड आपल्याला पाहिजे तेवढ्या अंतरावरती, म्हणजे खाली उंचीनुसार लावता येतं. आणि अशा प्रकारे ही झाडं इथं लावून घेतली जात आहेत. हे आपल्याला बघा, कधीही बघा, आपण ज्या वेळेला बाग बघत असतो, कुठलीही बाग असू द्या, एखाद्या बागेला आपण फिरायला गेल्यानंतर व्हिजिट करत असतानासुद्धा ती बाग आपल्याला खूप छान दिसते, पण त्या बागेमागचं कष्ट किती आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आणि हे मला जाणवलं की स्वतः बाग लावत असताना मग लक्षात आलं. खरं तर आम्ही हे काम गार्डन इंजिनियरला दिलेलं होतंच, पण ज्या वेळेला त्या गार्डनवरती आम्ही लक्ष ठेवत होतो, तिथं जात होतो, कारण कसं आहे, झाड लावत आहेत असं म्हटल्यानंतर ना आपल्याला वाटतं की बाबा आपण तिथं गेलं पाहिजे आणि आपण बघितलं पाहिजे, कारण हा अनुभव एक वेगळाच असतो. काही कुंडीतून बघा, हे झाड काढत असताना ते लवकर निघायचं आणि काही वेळेला ते लवकर निघायचं नाही, कारण कधी हे झाड या कुंडीत लावलं आहे काय माहिती नाही आपल्याला. कारण नर्सरीमध्ये हे खूप दिवसापूर्वी झाड लावलेलं होतं, याला इतकं छान वाढवलेलं होतं आणि ते झाड आज आपल्या या बागेत लावण्यात येत होतं. त्यामुळे त्याची मुळं जी काही होती कुंडीत बऱ्याच दिवस यांनी झाड लावल्यामुळं, नर्सरीवाल्यांनी लावल्यामुळं ती मुळं घट्ट अशी बसलेली होती, कारण त्यांनी काय केलं होतं, कुंडीलाच आपली जागा समजलेली होती. आणि ती कुंडीतून विलग करत असताना कधी झाड चटकन त्या कुंडीतून निघायचं आणि कधी कधी झाड लवकर निघायचं नाही. पण विशेष सांगायची गोष्ट म्हणजे जेवढ्या या झाडांच्या कुंड्या होत्या, म्हणजे जवळजवळ 7 कुंड्या या झाडाच्या होत्या, तर 7ही कुंड्या अगदी व्यवस्थित निघल्या, त्यातून झाडं व्यवस्थित निघली. आणि ती आम्ही गजीबूच्या जवळ, त्याचबरोबर बागेच्या साईडला जिथं जिथं इंजिनियरनं जागा दाखवून दिलेली होती त्या ठिकाणी हे झाड लावलं. आणि आता तुम्ही बघत आहात इथं किती छान हे आपल्याला झाड लावल्यानंतर गार्डन दिसत आहे.
आणि सगळं झाल्यानंतर तर ना खूप सुंदर आपल्याला हे गार्डन दिसणार आहे. हे बघा, ही 3 झाडंसुद्धा किती छान गजीबूच्या एका साईडला आपल्याला दिसतात. आता ही झाडं म्हणजे राऊंड शेपमधली लावून झाली. त्यानंतर हे कामगार काही गप्प बसले नाहीत. आज ते खूप मनापासून काम करत होते आणि आम्हीही त्यांना जिथं जिथं लागेल तिथं मदत करत होतो. आणि हे बघा, हे जे झाड आहे ना, ते मी तुम्हाला सांगते की हे फॉक्सटेल पामचं झाड आहे. हे झाड जिथं साहेबांनी ठरवून दिलेलं होतं तिथं तिथं ते आज लावायचं होतं. मग इथं बघा, हे पहिलं फॉक्सटेल पामचं झाड आता बागेत लावलं गेलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी 7 ते 8 फूट याची उंची असेल, कारण 5 फुटापेक्षा बघा आता यांची उंचीच 5 फूट असेल, तर त्यांच्या दुप्पट आणि त्या दुपटीच्या वरसुद्धा ते झाड गेलेलं आहे. म्हणजे अंदाजे जर बघायला गेलं तर 8 ते 10 फूट उंचीचं हे झाड इथं लावलेलं आहे. आणि आत्ता तुम्हाला ना गार्डन थोड्या दिवसानं म्हणजे कसं की ज्या जागेवरती ना फक्त तुम्ही खडक बघितले होते त्या जागेवरती तुम्हाला एक सुंदर असं गार्डन बघता येणार आहे. मग मी आता याचे ना जवळजवळ मला वाटतं की 3-4 व्हिडिओ माझे लाँग व्हिडिओ याच्यावरती होतील. याचं कारण का? कारण गार्डन तर आपण सगळेजण बघतो, सगळेजण ब्युटिफुल असं होम बघतो, पण त्याच्या अगोदर किती कष्ट असतात, किती मेहनत असते, ही आपल्याला माहिती होण्यासाठी मी व्हिडिओ हे करत होते. ही झाडं खूप मोठी असल्यानं त्यांच्या मुळांनीसुद्धा अगदी मातीला घट्ट चिकटून असं ठेवलं होतं आणि त्यामुळे यांचं वजनसुद्धा खूप जास्त होतं. एकाला हे झाड उचलणं खरंच शक्य नव्हतं. म्हणून इथं 2-3 जण हे झाड उचलायला हे झाड लावल्यानंतर आणि त्याच्यामध्ये परत खत घालणं, ते खड्डा मुजवणं, अशी यांची कामं चालूच होती, जी कामं काही संपत नव्हती. आता जिथं जिथं ही झाडं लावली ना ठराविक अंतरावरती, तिथं तिथं वारासुद्धा या झाडांना लागत होता. आणि मग काय करायचं हे माझ्या थोडंसं डोक्यात होतं की तर आपल्याला काय करता येईल, पण चटकन लक्षात येत नव्हतं की नेमकं काय करावं बरं या झाडांना. मग मी सुद्धा काय करायची की त्याच्या मुळाकडचा जो भाग आहे, म्हणजे पायथ्याचा जो भाग आहे ना झाडाच्या, तो हातानं जसं जमेल तसं दाबायची की जेणेकरून ते झाड हालू नये. कारण आत्ता आपण कुंडीतून ते झाड बाहेर काढलेलं आहे आणि ती लगेच झाडाची मुळं आपली जमीन हिला पकडून ठेवणार नाहीत, कारण त्याला थोडा वेळ जावासा लागणार आहे. या झाडाला जेवढं जमेल तेवढं गच्च बसवण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. झाड जर व्यवस्थित वाढवायचं असेल तर त्या झाडाच्या मुळांनी जमिनीला घट्ट पकडून ठेवलं पाहिजे. जमिनीतील लागणारे जे काही क्षार असतील, पाणी असेल, खत असेल, ते त्याचं अन्न आहे, ते त्यानं शोषून घेतलं पाहिजे. पुरेसा त्याला सूर्यप्रकाश असला पाहिजे आणि या सर्व गोष्टी जर झाडाला मिळाल्या तरच झाड चांगलं येणार आहे. तुम्ही जर माझे पहिले व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल, या जागेवरती घर बांधायच्या अगोदर काही नव्हतं, फक्त खडक होते आणि त्या जागेवरतीच आज इतकी सुंदर अशी बाग आम्ही बनवत आहोत. आणि खरं तर हे सगळं खेडेगावामध्ये राहून आम्ही करत आहोत. हे झाड लावल्यानंतर पुढच्या खड्ड्यातलं झाड लावण्यासाठी घेतलं आणि या झाडामध्ये सुद्धा ना 1-2 झाडं ना थोडीशी साईजनं कमी होती, साईज म्हणजे उंचीनं कमी होती. आणि आता साईडला ही जी झाडं आली ना ती जास्त उंचीची आणि त्यांचा बुंदा असा भक्कम होता. त्यामुळं मला बरं वाटलं, कारण जिथं वारं लागत होतं ना तिथं भक्कम आकाराची झाडं गेलेली होती. शेवटच्या 2-3 झाडांना वारं जास्त लागत होतं आणि तिथंच ना आमचं पत्र्याचं शेड होतं, त्याचे 2 अँगल समोर आलेले होते. त्या अँगललाच ती झाडं बांधण्यात आली दोरीनं एका, की ज्यामुळे त्या झाडांना चांगला आधार मिळाला. आणि ते झाल्यानंतर ही जी छोटी छोटी झाडं आहेत ती झाडं या फॉक्सटेल पामच्या झाडाच्या मध्ये लावायची होती. 2 झाडाच्या मध्ये 4-4 झाडं अशी आता लावायची होती. आणि ती इथं तुम्ही बघतच आहात
लावूनसुद्धा झालेली आहेत. आणि हे बघा किती छान हे गार्डन आता दिसत आहे. अजून थोडीच झाडं लावलेत साईडची, तरी आपल्याला एक सुंदर असा अनुभव येत आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये बागेसाठी असणारी फक्त मोकळी जागा मी तुम्हाला दाखवली आणि आत्ता त्या मोकळ्या जागेची लेवल करून ही झाडं लावून झाली आणि बाग खूप छान दिसत आहे. तुम्हाला सुद्धा जर घरासमोर अशी बाग लावायची असेल ना, तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच मदत करेल असं मला वाटतं. तुम्हाला मी बाग तयार करण्याच्या अगोदरपासून जमिनीची लेवल कशी केली, त्याचबरोबर बागेसाठी माती कुठून आणली, या कामगारांचं या बागेमागं कष्ट किती आहे, हे सर्व माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले असतील तर. जरी नाही बघितले तर नक्की तुम्ही ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती कष्टातून या बागेचं काम आज पूर्ण होत आहे.